अरे नीट काय दिसत नाही बरं. ओके, चष्मा एकदा पुसून बघतो. त्याची धूळ साचली असेल का कशीच. थांबा थांबा, काय करताय? मी चष्मा पुसतोय. चष्म्याच्या काचा ह्या कुठल्याही अशा प्रकारच्या कापडाने पुसायच्या नाही बरं का लोक हो. आपल्याकडे अशा प्रकारचा चष्म्याचा बॉक्स येतो, तर ही फक्त ह्या काचा पुसण्यासाठीच असतात आणि तुमच्या चष्म्याचा काचा ह्याने पुसल्यानंतर खराब होणार नाही, त्याला चरे जाणार नाही. या व्यतिरिक्त जर का काचा साध्या असतील तर ह्या तुम्ही नळाच्या पाण्याखाली सुद्धा धुवून सुती कापडाने पुसू शकता किंवा चष्म्याच्या बॉक्स मधल्या कापडाने पुसू शकता. जर का काचांना ठराविक प्रकारचे कोटिंग असेल तर अशा काचा स्वच्छ करण्यासाठी आपल्या चष्म्याच्या दुकानामध्ये एक प्रकारचे सोल्युशन मिळते आणि लेदरची किंवा सुती मऊ कापडेही मिळतात, त्यांनीच या काचा पुसाव्या. ठीक आहे. आता ह्या चष्म्याच्या काचा तपासाव्यात कशा हे सांगते बरं का. हा चष्मा उजेडाच्या विरुद्ध धरायचा आणि या काचेतनं तो दिवा बघायचा प्रयत्न. जर का या काचांवर तुम्हाला बोटांचे ठसे, धूळ किंवा दुसरा काहीही दिसलं, चरे वगैरे दिसले तर समजून जा की काच स्वच्छ करणं गरजेचं आहे, पुसून किंवा बदलून. अजून एक छान सूचना आहे मित्रमैत्रिणींनो. त्या चष्म्याचे काही ठराविक अँगल्स असतात, जिथे चष्मा कानावर बसतो, जिथे नाकावर बसतो, चष्म्याच्या काळीमध्ये आणि काचांमध्ये. हे सगळे अँगल्स जर का सुस्थितीत आणि व्यवस्थित असले तरच रुग्णाला दृष्टी अतिशय चांगली येते. आणि म्हणून चष्मा एका हाताने कधीही ओढून काढू नका, नाहीतर त्याचं हे फिटिंग आणि अलाइनमेंट पूर्ण बदलते. आणि दर 2 किंवा 3 महिन्यानंतर तुमच्या ऑप्टिशियनकडे जा आणि त्यांना हे अँगल सुस्थितीत आहेत ना हे विचार. काम झाल्यानंतर चष्मा इकडे तिकडे कुठेही ठेवू नका, कारण त्या काचांवर धूळ बसण्याची शक्यता असते, तसेच फ्रेमचे कोटिंग जाण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच काम झाल्यानंतर चष्मा व्यवस्थित बंद करा आणि तुमच्या चष्म्याच्या बॉक्स मध्ये सुरक्षित ठेवा. धन्यवाद. आलं लक्षात? येस मॅडम, आता काळजी घेईन.